नमस्कार. माझ्या फॅमिलीला या पद्धतीने केलेला चिकनचा रस्सा आवडतो. माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. या चिकनच्या रश्श्यामध्ये बदाम वाटून घातल्यामुळे रस्सा अगदी मिळून आला आहे. नमस्कार. इकडे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून साफ करून घेतले. चवीनुसार मीठ, हळद हे छान मिक्स करून घेऊ. गॅसवर एक छोटी कढई ठेवली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालते. पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप ते ह्या तेलात भाजून घेऊया. भाजलेले खोबऱ्याचे काप बाजूला काढून घेऊ. रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी मी इकडे 7-8 बदाम तेलात भाजून घेते. यामुळे रश्श्याला छान चव येते आणि रस्सा घट्ट होतो. तुमच्याकडे बदाम नसतील तर तुम्ही दाणे अशा प्रकारचे दाणे वापरू शकता बदाम ऐवजी. इकडे मी एक कांदा आबडधोबड कापून तो तेलात भाजून घेणार आहे. कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये एक छोटा टमॅटो, एक बेडगी मिरची, एक हिरवी मिरची, आल्याचा छोटा तुकडा, 10-12 लसूण पाकळ्या, आता आपण गॅस बंद करूया. यामध्ये थोडी कोथिंबीर घालून ती मिक्स करून घेऊया. हे सर्व जिन्नस गार करून घेऊ. इकडे मी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल थोडे गरम झाले की यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून घेतलेले चिकन घालूया. हे छान 2 मिनिटं तेलावर परतून घेऊया. हे चिकन आपलं 2 मिनिटं छान तेलावर परतून झालं. यामध्ये आपण 1 कपभर गरम पाणी घालूया. कुकरचं झाकण लावून त्याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ फास्ट गॅसवर. इकडे आपला हा भाजलेला मसाला गार झाला आहे. तो आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून हे खोबरं आणि बदाम याची छान पेस्ट होईल इतपत पाणी घालूया. पाव कप झाकण लावून हे मिक्सरला लावून फिरवून घेऊ.
पेस्ट तयार झाली आहे. कुकरची एक शिट्टी झाली की दुसरी गॅस बंद करूया. कुकर आपल्या साईडला काढून गार होण्यासाठी ठेवू. चिकनचा कुकर गार होतोय तोपर्यंत आपण इकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक पळीभर तेल घालूया. 1 ते 1.5 पळी तेल घालून ते गरम करून घेऊ. तेल गरम झाले की एक दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्त्याची पानं, गॅस थोडा स्लो करून 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, तयार केलेले वाटण, दोन मिनटं तेलावर छान परतून घेऊया. सुके मसाले घालताना ते जळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. इकडे मी मसाल्याचं भांडं धुवून त्यामध्ये अर्धा ते पाव कप पाणी घातले. हे छान मिक्स करून घेऊ. मंद आचेवर 7 ते 8 मिनटं हा मसाला शिजवून घेऊ. झाकण काढून हा मसाला मिक्स करून घेऊया. छान मस्त तेल आले त्याला. यामध्ये 1 चमच्याभर आपण ही कसुरी मेथी घालूया. मसालेपुरते मीठ, कारण चिकनमध्ये आपण चिकन शिजवताना मीठ घातलं आहे. हे मिक्स करून यामध्ये आपण कुकर गार झाल्यानंतर त्यामधलं चिकन घालूया. हे शिजवून घेतलेलं चिकन आपण यामध्ये घालूया. शक्यतो चिकनमध्ये शिजवताना जेवढे पाणी घातले तेवढेच पाणी वापरावे, त्यामुळे चिकनच्या रस्स्याला छान चव येते. इकडे मी कुकर धुवून याचं थोडं पाणी घालणार आहे. बस. आणि हे 10 मिनटासाठी छान असे कढवून घेणार आहे. हा रस्सा छान आपण 10 मिनटं कढवून घेऊया. कढवताना गॅस मात्र स्लो असावा. इकडे आपला रस्सा 10 मिनटं कढवून झाला आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.